आम्हाला वाटलं होतं वेदर थोडं सनी असेल आज, पण पाऊस आहे बारीक असा, त्यामुळे जवळपासच कुठेतरी जाऊ आम्ही. तर तोपर्यंत म्हटलं तुम्हाला आम्ही ज्या चॅलेटमध्ये आहे त्याची टूर द्यावी. तर इकडे कार पार्क वगैरे आपण करू शकतो. बाहेरून असा काही याचा व्ह्यू. चला आतमध्ये जाऊया. नाव आहे असं एंटर केल्यानंतरच थोडासा इकडे स्पेस आहे. प्रत्येक ठिकाणी असतं एमर्जन्सी एक्झिट प्लॅन. तर आपण आतमध्ये एंटर केल्यानंतरच त्यांनी तो बोर्ड लावलेला आहे. आणि फायर डिस्टिंक्शन फॉर सेफ्टी. इकडून हा असा काही व्ह्यू. तर इथे त्याने छोटासा फ्रीज एक दिलेला आहे, मायक्रोवेव्ह आहे, आणि हा आहे गॅस, एक्झॉस्ट फॅन. तर असा काही हा किचनचा लुक आहे. तर प्लेट्स वगैरे सगळे अवेलेबल आहेत इकडे. आपल्याला वॉश करून फक्त ते आत्ता यूज करू, कारण सकाळचा नाश्ता आमच्यासोबत अजून एक फॅमिली आली आहे, तर त्यांच्याकडे आमचा नाश्ता झाला. थंडीमध्ये सुद्धा इकडे आपण शेकोटी करू शकतो. तर याची सगळी इकडे सेटलमेंट. आणि हा आहे आपला लिव्हिंग एरिया, फॅमिली एरिया म्हणू शकतो. नंतर आपण बाहेर जाऊया. हां, आणि इकडे चेअरसुद्धा एक्स्ट्राचे त्यांनी दिलेले आहेत. तर जर चेअर हवे असेल तर असे हे आपण तर 4 चेअर एक्स्ट्रा आहेत. आणि इथून बाहेर गेल्यानंतर इकडे आहे बार्बिक्यू. तंदुरी वगैरे करण्यासाठी याचा छान उपयोग होतो. आणि हा आहे वुडन डेक. तर येस, असा आहे हा बाहेरचा व्ह्यू. वरती एक आहे रूम, तिकडे आपण नंतर जाऊ. त्यानंतर इकडे जर आपण आतमध्ये गेलो तर इकडे त्यांनी दिलेलं आहे वॉशिंग मशीन. तर इकडे आहे टॉयलेट. त्यानंतर इकडे आहे बाथरूम. आणि पुन्हा इकडे आत गेल्यानंतर इथे एक बेडरूम आहे. पसारा पडलेला आहे सगळा तसाच. तर ही आहे अशी एवढीशीच आहे बेडरूम. त्यानंतर कपडे अडकवण्यासाठी एक असा शेल्फ दिलेला आहे, रॅक म्हणू शकतो आपण, हँगिंग करण्यासाठी. आणि इथून पुन्हा हा बाहेरचा व्ह्यू, जिकडे आपण पाठीमागे डेक आहे तो इथून दिसतो. आणि हा आहे बॅक साईडचा व्ह्यू. इथून आता आपण वरती जाऊया. वरती आल्यानंतर रूफ बघा किती खाली आहे. त्यानंतर इकडे हे 2 सिंगल बेड्स आहेत. विंडो आता ओपन नाही करत. पुन्हा या बॅक साईडच्या व्ह्यूला आपण आलेलो आहे. तर इकडे हे सिंगल 2 बेड आहेत. आणि इकडे एक बेडरूम आहे. अशा प्रकारे ही आहे वरची बेडरूम. आणि तर हा आहे आपला किचन एरिया. इथून दिसतो, खूप सुंदर दिसत आहे. आम्ही ज्या चॅलेट्समध्ये राहायला आहे तिथूनच अगदी 4 ते 5 मिनिटाच्या अंतरावर चॉकलेट फॅक्टरी आहे. आणि आता आम्ही सगळे चॉकलेट फॅक्टरी एक्सप्लोर करायला जात आहे तिकडे. आणि श्लोक आमची अजून एक फॅमिली फ्रेंड आहे, त्यांच्या मुलासोबत तो त्यांच्या कारमध्ये येतो.
तर आता आपण ज्या डेन्मार्कमध्ये आलेलो आहे ते डेन्मार्क म्हणजे वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये डेन्मार्क नावाची एक सिटी आहे जी की पर्थपासून जवळपास 420 किलोमीटर अंतरावर आहे दक्षिणेला. तर आता आपण तिकडे आलेलो आहे. तर ही डेन्मार्क सिटी नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि जंगलासाठी खूपच फेमस आहे. त्यामुळे आम्ही इकडेचा प्लॅन केलेला आहे आणि इथले बीचेससुद्धा खूप सुंदर आहेत. त्याचप्रमाणे इकडे एलिफंट रॉक नावाचा म्हणजेच हत्तीसारखे मोठमोठे दिसणाऱ्या खडकांसाठी इथला हा एक बीच प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे डेन्मार्क हा एक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या सुप्रसिद्ध वाईन रिजनपैकी एक आहे. त्यामुळे आपल्याला इकडे अनेक सारे वायनरीज पाहायला मिळतील.